डॉक्टर नीलम गोरे आहेत आपल्यासोबत, शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत. डॉक्टर नीलम गोरे, आता तुम्ही सरकारमध्ये आहात आणि एकूण बघता आहात की काय पद्धतीनं या सरकारचं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, तुम्ही कसं बघताय? तुम्हाला खरंच असं वाटतं, कॉम्रेड कांगो म्हणतात त्याप्रमाणे एकूण वेलफेअर स्टेट इकॉनॉमीच्या अनुषंगानं कल्याणकारी योजनांपासून हे सरकार दूर जात आहे असं काही वाटतं का? काय काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की आणि आमचं एकूण म्हणजे पक्षाचं जे मत आहे त्याच्यामध्ये संपूर्णपणे एका गडद निराशेच्या रंगामध्ये संपूर्णपणाने केंद्र सरकारचा कारभार दाखवणं हा म्हणजे एक राजकीय मतभेदाचाच भाग असतो असं म्हणावं लागेल. पहिली गोष्ट आपण सातत्याने आमच्याही लक्षात आहे आणि जनतेच्याही लक्षात असेल असं मला वाटतं की जवळजवळ गेली 2004 पासून जे अतिशय निष्क्रिय म्हणता येईल अशा प्रकारचं सरकार आणि खास करून 2009 पासून ज्या सरकारमधून घोटाळ्याच्या वर घोटाळे बाहेर एका बाजूला येतच होते, पण दुसरीकडे आपल्याला असं दिसतं की म्हणजे मी ग्रासरूटमधलं वास्तवामधलं जे चित्र आहे ते मांडते मुद्दाहून इथे की एक अप्रत्यक्ष दबाव काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हा प्रत्येक ठिकाणी जाणवत होता काम करत असताना, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावरती. आणि तो दबाव जो होता तो दबाव जैतापूरचा गोळीबार असेल किंवा अनेक विषय असतील की ज्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला रेटून न्यायचं, लोकांना कुठलाही दिलासा न देता रेटून न्यायचं, या प्रकारनी कारभार चाललेला होता. या पार्श्वभूमीवर लोकशाहीमधला एक अतिशय मोठा उत्सव किंवा संक्रमण म्हणून या राजसत्ता परिवर्तनाकडे पाहायला हवं, पॉईंट नंबर 1. आणि त्याच्यामुळे त्याचा जेवढं आपण कौतुक करू तेवढं थोडंच, किंवा त्याच्यामधली जनतेची जी शक्ती दिसली त्याच्यामधून भरपूर इशारा अनेक सत्ताधारी प्रस्थापित घटकांना मिळालेला आहे. एनडीएचं सरकार किंवा भारतीय जनता पक्षाचे जो सगळा सहभाग आहे त्याच्यामध्ये आम्ही एक त्यांचे घटक आहोत, एनडीएचे घटक आहोत. याचा विचार करून ज्यावेळेला आम्ही बोलतो आणि अनुभव घेतो त्यावेळेला एक असं वाटतं की खूप काही करण्याचा इरादा निश्चितपणाने केंद्र सरकारचा आहे. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये त्यांनी काही बदल करण्याचा विचार केलेला आहे, तसं त्यांनी मांडलंही यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये. परंतु अंमलबजावणीच्या ज्या यंत्रणा असतात त्या मात्र अतिशय आपल्याला मंदगतीने काम करतायत असं दिसतं. आणि खरा प्रश्न तिथे आहे की लोकांचा सहभाग घेऊन जो विकास व्हायला पाहिजे तो अतिशय मंदगतीने होतोय. आणि म्हणून पुढच्या 4 वर्षामध्ये काय फरक पडणार मग महागाईच्या संदर्भामध्ये किंवा जनतेच्या अन्य प्रश्नांच्या बद्दल, याकडे अर्थातच आमच्या भरपूर अपेक्षा आहेत, जनतेच्याही अपेक्षा आहेत. आणि त्यामध्ये जेवढा सुसंवाद असायला पाहिजे, काम होत आहे पण एकूण विकासाची, बरोबर डॉक्टर नीलम गोरे, तुमचा मुद्दा पोहोचला डॉक्टर नीलम गोरे, की एकूण विकासाची जी काही गती आहे ती गती मात्र मंद आहे. काम होतंय, काम होत नाही असं नाहीये, पण गती खरं म्हणजे आणखी वाढली पाहिजे असं नीलम गोरे म्हणतात. राम कदम आता या चर्चेमध्ये आलेले आहेत आपल्यासोबत. राम कदम, मगापासून ही चर्चा सुरू आहे आणि कॉम्रेड कांगोंनी असा उल्लेख केला की हे सरकार ज्या पद्धतीनं कल्याणकारी योजनांपासून दूर जातं आहे त्यामुळे या सरकारनं खूप मोठे प्रश्न निर्माण केलेले आहेत, विकासाचा दावा अतिरंजित आहे, अशा प्रकारची एकूण टीका आहे, चर्चा आहे. राम कदम, काय म्हणणं आहे तुमचं? भारतीय जनता पार्टीचे माझ्यावर संस्कार एखाद्या वयस्कर व्यक्तीविषयी अनादर करणारं वक्तव्य करणं असे संस्कार नाहीत. त्यामुळे त्यांच्या वयाचा मान ठेवत मी फार वक्तव्य करणार नाही. पण त्याला एवढंच मी सांगेन की आपण एकदा जेव्हा मोदी सरकार, हे बीजेपीचं सरकार मागच्या वर्षी सत्तेत आलं तेव्हा त्यावेळेचा जीडीपी ग्रोथ काय होता, ज्याला आंतरराष्ट्रीय मापदंड आहेत, जीडीपी वाढला म्हणजे देशाची प्रगती झाली, विकास झाला असं आपण म्हणतो. आणि आजचा जीडीपी ग्रोथ काय एकदा तपासून बघा. राम कदम, तुम्हाला मी थोडंसं थांबवतो याच मुद्द्यावर. भालचंद्र कांगो, मुळात जीडीपी मोजण्याचा फॉर्म्युलाच बदललेला आहे. काय झालंय नक्की? जीडीपी मोजण्याचा फॉर्म्युला का बदलला? काय म्हणणं आहे तुमचं डॉक्टर कॉम्रेड कांगो? आणि मी मगाशीच उल्लेख केला की जीडीपी वाढ ही प्रगतीचं लक्षण समजणं हे आता आधुनिक अर्थतज्ञांना मान्य नाही. त्याचं कारण जीडीपी वाढमध्ये विषमता वाढते असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा विकासाची खरी भूमिका ही समानता आणि विषमता कमी होण्यामध्ये आहे, त्याची लक्षणं काही दिसत नाहीत. कामगार आणि शेतकरी हे दोन्ही वर्ग काही त्यांच्यासाठी खास केलेलं असं दाखवता येत नाही, इतर वर्गासाठी मात्र दाखवता येतं. म्हणून मी म्हटलं की जीडीपी वाढ नाही, जीडीपी पेक्षा माझा आणखी एक मुद्दा वेगळा असा आहे की मुळात जीडीपी मोजण्याचा फॉर्म्युलाच या सरकारनं बदललेला आहे. महागाई निर्देशांकातून जीवनावश्यक वस्तू वगळलेल्या आहेत आणि याच्यानंतर तुम्ही जीडीपी बद्दल बोलताय. राम कदम, याच्यावर काय म्हणणं? ऐका, बोला. कसं आहे की मी जसं काल तुम्हाला म्हणालो की मी तुम्हाला 500 असे सरकारचे कल्याणकारी म्हणजे कष्टकरी शेतकऱ्यांपासून पीडित आदिवासी, वनवासी,
मजूर सगळ्या लोकांच्या हिताचे घेतलेले निर्णय मी तुम्हाला 500 सांगू शकेन, तेवढा तुम्ही मला वेळ द्यायला पाहिजे. पण मी तुम्हाला 2-3च प्रमुख निर्णय सांगतो. ठीक आहे, आता कुणाला काय म्हणायचं म्हणू दे, पण 4.25% मागच्या वर्षी जीडीपी ग्रोथ होता, आज तो 7.4% आहे. जेवढे सर्वे झाले त्या सर्वेमध्ये इंडिया टुडे पासून टाइम्स ऑफ इंडिया पर्यंत सर्व सर्वेमध्ये 70% पेक्षा अधिक पसंती आजही मोदींना आहे, आजही बीजेपीला आहे. हा भाग एक. आपण शेतकऱ्यांचं म्हणत होतात, मला एक सांगा, आजपर्यंत 15 रुपयाला चहा मिळतो का? चहा नाही मिळत. घराच्या बाहेर जा, टपरीवर चहा पिऊन बघा, नाही मिळत. पण या बीजेपीच्या सरकारनं 12 रुपयाला, उद्या जर समजा घरचा करता पुरुष दगावला तर त्याच्या पाठशांना 2 लाख रुपये मिळतील ही व्यवस्था केली. चांगलं केलं का वाईट केलं? मला तुम्ही सांगा, दर महिन्याला 210 रुपये दिले तर म्हातारपणी तुम्हाला दर महिन्याला 5,000 रुपये मिळतील. उद्या म्हातारा वारला तर त्या म्हातारीला 5,000 रुपये मिळतील. म्हातारी दोघी गेले तर त्याच्या वारसाला 8.5 लाख रुपये मिळतील. असं कधी आपण स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर अशा क्रांतिकारक योजना ऐकल्यात आपण? राम कदम, आता याच मुद्द्यावर रत्नाकर महाजनांकडे जाऊया आपण. रत्नाकर महाजनांकडे जाऊया. 60 वर्षांमध्ये अशा प्रकारे काही घडलंच नाही जे आता घडतंय, अशा प्रकारची भूमिका मांडतायत राम कदम. रत्नाकर महाजन, काय म्हणणं आहे तुमचं? भाजपचे दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे सर्व मुखंड गेले वर्षभर हा जप जपत आहेत, त्यामुळं त्याच्याकडं फारसं लक्ष देण्याचं कारण नाही. मुद्दा असा आहे की ज्या देशामध्ये टाचणीसुद्धा तयार होत नव्हती त्या देशामध्ये लष्कराचं युद्ध सामर्थ्य वाढवण्यासाठी पॅटर्न रणगाडे तयार होऊ लागले. हे 60 वर्षात घडलं नाही तर काय गेल्या 1 वर्षात घडलं काय? अशी अनेक उदाहरणं देता येतील, पण त्याला फार महत्त्व देण्याचं कारण नाही. कारण आपण लहानपणी जसं पर्वचा म्हणत होतो तसं पर्वचा म्हणण्याची ही स्पर्धा आहे सगळ्यांची, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. GDPबद्दल जर सांगायचं झालं तर याआधी 2004-05 या वर्षाच्या आधारभूत किमती ही कॉन्स्टंट प्राइसेस धरून सगळी आकडेवारी काढली जायची. भाजप सरकारनं सत्तेवर आल्याबरोबर आकड्यांची जादू निर्माण करण्यासाठी 2011-12 या वर्षातल्या किमती या आधारभूत धरून सगळी आकडेवारी तयार केलेली आहे, त्यामुळं त्यात वाढ झाल्याचं दिसतं. दुसरं असं की अमर्त्य सेन आणि एक बांगलादेशी अर्थशास्त्रज्ञ या दोघांनी मिळून 90च्या राम कदम जरा थांबा, इशारे नंतर करा, जरा दुसऱ्यांचं ऐकायला शिका थोडं. मुद्दा असा आहे की अमर्त्य सेन आणि महबूबुल हक या दोघांनी मिळून 90च्या दशकामध्ये युनोच्या संमतीने असं सांगितलं की केवळ आर्थिक समृद्धी म्हणजे माणसाचा विकास नव्हे, तर आर्थिक समृद्धीबरोबर समतेच्या मूल्याला आलेलं व्यवहारातलं महत्त्व, स्त्री पुरुष समानता, आरोग्यातली सुविधेतली वाढ, शिक्षणाच्या दर्जातली वाढ, या सगळ्यांचं मिळून जे ह्युमन डेव्हलपमेंट होतं त्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर जगातल्या 200 देशांचं दरवर्षी मूल्यमापन होतं. बोला राम कदम. एकूण विकासाची मी येतो रत्नाकर महाजन, तुमच्याकडे येतो मी रत्नाकर महाजन. राम कदम, विकासाची एकूण जी कल्पना आहे त्याच्याच अनुषंगाने रत्नाकर महाजन काहीतरी बोलतायत आणि तुमचं सरकार मात्र ही सगळी कल्पना मोडीत काढत आहे अशी एक चर्चा आहे. तुम्हाला साधा लोकपाल नियुक्त करता आला नाही 1 वर्षभरामध्ये. काय राम कदम म्हणणं आहे तुमचं? काय बोलतात? एक लक्षात घ्या की काँग्रेस पक्षाकडून भारतीय जनता पार्टीचं कौतुक हे काही मला अपेक्षित नाहीये. मी असं कधीच म्हणणार नाही की मागच्या 68 वर्षाच्या कालखंडामध्ये 60 वर्ष काँग्रेसने सत्ता भोगली आणि 60 वर्षात काही विकास झाला नाही असं म्हणण्याचं धाडस मी करणार नाही. असं म्हणता कोणाला येणार देखील नाही. पण ज्या पद्धतीने या देशाचा विकास व्हायला पाहिजे होता, आजही या माझ्या महाराष्ट्रामध्ये फक्त 16% जमीन सिंचनाखाली आहे. आजही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पाण्यासाठी वनवन फिरावं लागतं, प्यायला पाणी नाही, त्याच्या शेताला पाणी नाही. मग याची जबाबदारी जे सरकार आतापर्यंत सत्तेत होतं त्याला घ्यावी लागेल का नाही घ्यावी लागणार? मी जर असं बोललो तर महाजनांना झोंबेल ते. माझं म्हणणं एवढंच आहे की आज मोदीजी जे काही करतायत, भाजपचं सरकार जे काही करतायत. राम कदम, मला आता ब्रेक घ्यायचा आहे. राम कदम, मला ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर मी तुमच्याकडे येतो. फक्त ब्रेकवर राम कदम, ब्रेक घ्यायचा आहे मला. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी विद्या चव्हाणांकडे जातोय. विद्या चव्हाण, थोडक्यात मला सांगा, खरंच हा विकास केलाय मोदी सरकारनं असं जे राम कदम म्हणतात 1 वर्षभरामध्ये? काय वाटतं तुम्हाला? नाही, हे कितीही बोलत असले तरी विकास तर देशाचा झालेलाच नाहीये, पण संपूर्ण देश हा मात्र भकास झालेला आहे. आणि खास करून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याची जी अवस्था आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे.
आता ह्या संबंध 1 वर्षामध्ये 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे आणि मोदी संबंध जगात काय 18 का 19 देश फिरून आले. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं ते जर आपल्या देशात फिरले असते, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यांनी काही दिलासा दिला असता. तो दिलासा तर दिलाच नाहीये, परंतु त्यांनी फक्त संसदीय अधिवेशनामध्ये आपल्या कृषी मंत्र्यांना माहिती मिळाली की फक्त 3च शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. म्हणजे जे खरी वस्तुस्थिती आहे ती सुद्धा कबूल करायची नाही आणि आम्ही काहीतरी फार मोठा विकास करतोय, लोकांसाठी करतोय, बेरोजगारी बरोबर वाढतेय. बरोबर विद्या चव्हाण, तुमची हे तुमची सगळे भावना मुद्दे तुमची फार भावना लक्षात महत्त्वाचे आली. ही सगळी चर्चा ही सगळी चर्चा राम कदम मी तुमच्याकडे येणार आहे. ही सगळी चर्चा आपल्याला अशीच पुढे सुरू ठेवायची आहे, पण आत्ता मी घेतोय एक छोटासा ब्रेक.